खरं तर आज व्हिडिओ काढण्याचं बिलकुलही मूड नव्हतं, पण विषयच असा आहे, की आजचा हा व्हिडिओ मला एकदम इन्स्टंटमध्ये आणि अर्जंटमध्ये काढावा लागत आहे. झोपली होती मी, झोपेतून उठली आणि थोडीशी फ्रेश वगैरे झाली म्हणून थोडासा चेहरा तुम्हाला असा दिसत असेल. बट आजचा विषय थोडासा ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी सुद्धा आणि जे लोकं ऐकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर विषय असा आहे की आता 2-3 दिवस पहिलेच आमच्या घराचं वास्तुपूजन झालं आणि वास्तुपूजनाचे मी स्टेटस लावले, त्याच्यानंतर स्टोरी वगैरे लावली आणि त्याच्यावर मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या, की "काँग्रॅच्युलेशन, काँग्रॅच्युलेशन." खूप जणांच्या आणि मी खूप जणांना ते त्याचे रिप्लाय पण केलेत. Instagramवर सुद्धा जे लोकं ओळखीचे नाहीत त्यांच्यासुद्धा कमेंट्स आलेल्या. त्याच्यानंतर WhatsAppला तर सगळे ओळखीचे आहेत, कारण की नंबरच आपण तेव्हा घेतो, जेव्हा ते आपल्या कुठे ना कुठे ओळखीचे असतात. तर तिथूनही खूप जणांचे रिप्लाय आले, काँग्रॅच्युलेशन. कोणाकोणाला माहितीच नव्हतं आम्ही घर घेतलेलं आहे. बट पहिले तर घराचं जे क्वेश्चन होते ते पहिले क्लिअर करते. मी तसंही त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरीसुद्धा खूप जणांच्या लक्षात नाही आलं. तर हा जो फ्लॅट आहे, जेव्हा आम्ही याच्या पहिलेच्या फ्लॅटमध्ये राहत होतो गार्डन सिटीला, तर तो फ्लॅट आम्ही जेव्हा विकला, तेव्हा त्या फ्लॅटचा आम्हाला विकल्यानंतर टोकन सॉरी इसार आला. तर त्या इसाराच्याच पैशात आम्ही या फ्लॅटचा इसार केला आणि त्या फ्लॅटचं जेव्हा आम्हाला खरेदी झाली आणि खरेदीचे पैसे आले, तेव्हा त्याच खरेदीच्या पैशामध्ये आम्ही या फ्लॅटची खरेदी केली. म्हणजे हा फ्लॅट जो आहे तो घेऊन आज बरोबर 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही जेव्हा इथे आलो ना, तेव्हाच आम्हाला वास्तुपूजन करायचं होतं. बट झालं असं की तेव्हा थोडीशी गडबड झाली. तर मग आम्ही महाराजांना विचारलं, तर महाराज म्हटले, की "तुम्ही एक काम करा, एक साधी छोटीशी पूजा करा आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन जा आणि वास्तुपूजन जे आहे ते आपण 1 महिन्याच्या आत वगैरे असं करूयात." मग म्हटलं ठीक आहे. तर मग आम्ही तेव्हा पूजा वगैरे केली छोटीशी आतमध्ये यायसाठी घराच्या आणि आम्ही सामान वगैरे आणलं आणि त्याच्यानंतर माझ्या कंटिन्यू ऑर्डर्स होत्या आणि भरपूर गोष्टी होत्या, कारण उन्हाळासुद्धा होता. तर ऑर्डर असल्यामुळं कसं आहे, आपण घेतलेलं काम ना त्याच्यासाठी आपण कोणते कारणं नाही देऊ शकत. कारण आपण ते स्वइच्छेनं घेतलेलं असते आणि ते आपल्याला मनापासून चांगलंही करायचं असते. त्याच्यामुळं मी जे कामं घेतलेले होते, म्हणजे माझ्या टोटली ब्रायडलच्या ऑर्डर होत्या. त्याच्यामुळं मी त्या कामामध्ये थोडंसंही म्हणजे मला कमी जास्त करायचं नव्हतं. त्याच्यामुळं तेव्हा मी विचार केला, की पहिले आपण सगळ्या ब्रायडल करून घेऊ आणि नंतरच आपण वास्तुपूजन करू आणि थोडं चांगलं करूयात. कारण की हे घर आम्ही जेव्हा घेतलं ना, तेव्हा माहिती का खूप डोक्यात विचार होते. पहिले तर हे घर घ्यायचं जे डिसिजन आहे, त्याला आम्हाला खूप वेळ लागला. कारण की म्हणजे 1 वर्ष लागलं आम्हाला. आम्ही विचार करत होतो, की जे पहिलं घर आहे ते विकायचं की नाही विकायचं? काय करायचं? 2 BHK घ्यायचा, नाही घ्यायचा? असे भरपूर क्वेश्चन होते आणि क्वेश्चन असण्यामागचं कारणही हे होतं, की तेव्हा मला असं वाटत होतं, की आता फ्लॅट असा घ्यायचा, की जिथून मार्केट जवळ असलं पाहिजे, बिझनेस जवळ असला पाहिजे, यशूचं स्कूल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. भले बिझनेस थोडासा दूर असला तरी चालेल, पण यशूचं स्कूल जवळ असलं पाहिजे. हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की मी गाडी चालवत नाही. स्पॉन्डिलिसिसचा त्रास असल्यामुळं गाडी चालवत नाही आणि यशिकाचे पप्पा म्हणजे आमचा बिझनेस आहे, त्याच्यामुळं ते तेवढा टाईम देऊ शकत नाही. म्हणजे यशिकाला नेऊन देणं, आणणं किंवा बाकीच्या ज्या काही स्कूलच्या गोष्टी असतात, त्या ते अटेंड करू शकत नाही. आणि माझ्या डोक्यात होतं, की यार आता समोर तर यशिका मोठी होत आहे, तर आता तिला भरपूर प्रकारचे आपल्याला ट्युशन लावायचे आहे, क्लासेस लावायचे आहेत आणि आम्ही जिथे राहत होतो, ती जी स्कीम आहे, ती एकदम गावाच्या बाहेर होती. तर म्हणजे कुठलाही क्लास वगैरे जर लावायचा असेल, तर ॲटोनी किंवा मग गाडीनी नेऊन देणारा एक स्पेशल व्यक्ती पाहिजे होता. आणि आमच्या घरात तिसरा माणूस नाही, मला गाडी चालवता येत नाही आणि मला त्याच गोष्टीचं सगळ्यात मोठं टेन्शन होतं, की यशिकाचं जे आहे, समोरचं जे फ्युचर आहे, त्याच्यासाठी जे काही आम्हाला तयाऱ्या करायच्या आहेत, तिचे क्लासेस लावायचे आहे, तिला अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये टाकायचं आहे, तिला भरपूर सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहे, तर त्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत तिथे राहून तरी. तर तेव्हा मग आम्ही म्हणजे दोघांनी मिळून डिसिजन घेतलं, की काय करायचं. तर मग मी त्यांना म्हटलं, की आपण एक काम करूया, की हा फ्लॅट विकूया आणि आपण याच पैशामध्ये म्हणजे प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीज घेऊया. याच पैशामध्ये तिकडे फ्लॅट घेऊया. म्हणजे तिथचा विकायचा आहे आणि अशा ठिकाणी फ्लॅट घ्यायचा जिथून आपल्याला आपल्या जे काही प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील. अशा ठिकाणी फ्लॅट घेऊया म्हणून आम्ही घरून असंच विचार केला आणि निघालो बघायसाठी, की चला बघूया, की आपण जसा विचार करत आहोत तसा आपल्याला ज्या एरियामध्ये जायचं आहे, तिथे फ्लॅट भेटणार की नाही भेटणार, त्याच्यासाठी आम्ही निघालो. आणि आम्ही आल्यानंतर तुम्हाला सांगते, सगळ्यात पहिले आम्ही एका फ्लॅट स्कीमजवळ थांबलो. बट त्याचं काम व्हायसाठी तिथून कमीत कमी 7 ते 8 महिने लागणार होते. म्हणून मग आम्ही तिथून सरळ या स्कीमजवळ आलो. आता यशिकाच्या पप्पांचं कामच हे आहे, म्हणजे त्यांचं बिल्डर आणि ब्रोकरशिप ह्या दोन्ही गोष्टी ते करतात. त्यांना भरपूर नॉलेज आहे या गोष्टीचं
आणि 18 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांना हे माहिती होतं की ही स्कीम झालेली आहे आणि इथले फ्लॅटही चांगले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एवढंच होतं त्याच्यात की फ्लॅट असतील की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. कारण की हा जो फ्लॅट आहे या बिल्डिंगमधले 1-2 फ्लॅट जे आहेत ते यांच्याजवळ विकायसाठी पहिलेच आलेले होते ब्रोकरच्या थ्रू. म्हणून मग यांनी म्हटलं की चला आपण मला आलेला आहे फोन की तिथे फ्लॅट आहे म्हणून आपण एकदा जाऊन बघूयात. म्हणून आम्ही डायरेक्ट या स्कीमजवळ आलो आणि या स्कीमजवळ येण्यामागचं कारण असं होतं की या स्कीमजवळून आम्हाला ज्या स्कूलमध्ये शिकायला टाकायचं होतं ती स्कूल एकदम जवळ होती. त्याच्यामुळं पहिल्या ज्या स्कीमजवळ गेलो ती स्कीम जवळच होती, फक्त याच्यापेक्षा थोडीशी आणखीन दूर होती आणि ही स्कीम आणखीन जास्त जवळ होती. म्हणून मग आम्ही विचार केला की इथे बघूयात पहिले. तर इथे आलो आम्ही. इथे आल्यानंतर खाली वॉचमनसोबत बोलणं झालं. त्यांनी म्हटलं आहेत फ्लॅट. मग आम्ही वर आलो बघायसाठी. आल्याबरोबर जेव्हा ह्या फ्लॅटमध्ये आले, सगळ्यात पहिला फ्लॅट आम्ही हाच बघितला आणि या फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगतो की मला म्हणजे एकदम असं फील झालं की नाही हा फ्लॅट आपला आहे. हा फ्लॅट आपण घेऊ शकतो. हा फ्लॅट छान आहे. हा फ्लॅट मला जसा पाहिजे होता तसाच आहे. अशा सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या. जेव्हा मी गॅलरीमध्ये आली तेव्हा माझ्या म्हणजे हॉलची गॅलरी एकदम मोठी आहे. मला गॅलरी मोठी पाहिजे होती. कारण की फ्लॅटमध्ये कसं आहे अंगण नसतं आणि मला पहिल्यापासून अंगणात राहायची सवय आहे, खेळायची सवय आहे. तर मला असं वाटतं की गॅलरी मोठी असायला पाहिजे की जेणेकरून तिथे आपल्याला काही गोष्टी म्हणजे बाहेरचं वातावरण पण नॅचरल वातावरण पण भेटते आणि मग उन्हाळ्यात जेवण करणं म्हणा किंवा बसणं म्हणा किंवा चहा घेणं म्हणा ह्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे खूप जवळ आहे मी त्या गोष्टींच्या. त्याच्यामुळं ह्या गोष्टीसाठी माझं एकच होतं की मला गॅलरी मोठी पाहिजे. तर इथे आल्यानंतर या फ्लॅटची गॅलरीसुद्धा मोठी होती आणि सगळ्या गोष्टी जशा पाहिजे होत्या तशा होत्या. आम्ही बघितलं की स्कूल तर जवळ आहे अगदी आणि आम्हाला त्या स्कूलमध्येच टाकायचं हे आमचं पहिलेच ठरलं होतं आणि त्याच्यानंतर बिझनेसही जवळ आहे, मार्केटही जवळ आहे. सगळ्या गोष्टी एकदम जशा पाहिजे तशाच आहे. जशा विचार केल्या होत्या मनात तशाच सगळ्या आहेत. पण मग मी यांना म्हटलं की यार सगळं आहे पण फ्लॅट अजून विकला नाही आपण आणि विकायला वेळ लागेल तोपर्यंत हा फ्लॅट चालला जाणार. कारण की एवढा चांगला फ्लॅट आहे कोणी बघितल्यानंतर तर बिलकुल सोडणार नाही. असं माझ्या डोक्यात आलं आणि मग मी तिथे नाराज झाली आणि यांना म्हटलं चला आपण पहिले फ्लॅट विकूयात आणि नंतरच घराचं बघूयात. आता समजलं तर खरी होतं तेव्हा की आहेत फ्लॅट पण पैसे असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि जाता जाताच आम्ही फोन वगैरे लावून दिले की फ्लॅट विकायचा आहे विकायचा आहे. हनुमानजी महाराजांच्या कृपेने 20 दिवसापर्यंत कोणीच कस्टमर नव्हतं आमच्या घरी. बट यांचा वाढदिवस होता 15 एप्रिलला आणि 17 एप्रिलला त्या घरासाठी आमचं पहिलं गिऱ्हाईक लागलं आणि गिऱ्हाईक असं लागलं की त्याच दिवशी त्यांनी आम्हाला हे सुद्धा दिलं, टोकनसुद्धा दिलं त्या फ्लॅटचं आणि त्यांनी म्हटलं की माझा जॉब आहे आणि मला 1 महिन्याच्या आत फ्लॅटचा खरेदी करून आणि जॉब जॉईन करायचा इथूनच. म्हणून मग म्हणजे असा कस्टमरही भेटला आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की जेव्हा कोणती गोष्ट आपल्या नशिबात असते ना, तेव्हा आपल्याला देवाला कोणती गोष्ट मागायची गरज नाही पडत. ते आपोआप सगळ्या गोष्टी होत जाते आणि देव तशा तशा त्या गोष्टी करत जाते. फक्त आपलं मन साफ असायला पाहिजे आणि आपण जे करतो आहे त्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे आणि त्यांनी आला पण त्यांनी टोकन पण दिलं, इसार पण झाला आणि इसार जेव्हा झाला ना तुम्हाला सांगते तेव्हा मला असं वाटतं म्हणजे दुसऱ्याच दिवशी इसार झाला. टोकन दिलं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्या फ्लॅटचा इसार झाला. तोच इसार घेऊन आम्ही इकडे यायसाठी निघालो. तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार होता की 100% हा फ्लॅट गेला असेल. कारण की एवढा चांगला फ्लॅट कोण सोडणार आणि 1च महिना झाला होता तरी पण. पण मी देवाला माहिती आहे का प्रार्थना करत होती की यार नाही गेला पाहिजे तो फ्लॅट मला खूप आवडला असं करत होती आणि खरं सांगते तुम्हाला जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा हा फ्लॅट खरंच गेला नव्हता. आम्ही आलो, एकदा बघितला पूर्ण फ्लॅट आणि लगेच त्यांनी फोन केला, विचारलं आणि त्यांनी म्हटलं की आहे या तुम्ही आणि त्यांनी स्वतःवरून यांचे मित्र असल्यामुळं ओळखी असल्यामुळं आणखीन थोडेफार पैसे कमी केले आणि आम्ही काहीही विचार न करता ज्यांनी जेवढे पैसे म्हटले तेवढे त्यांच्याजवळ देऊन दिले आणि लगेच आम्हीसुद्धा हा फ्लॅट बुक केला आणि 1 वर्ष पहिलेच हा फ्लॅट घेतलेला. वास्तुपूजन राहिलं होतं आणि वास्तुपूजन झालं आणि त्याचे भरपूर फोटो, स्टेटस, व्हिडिओ सगळ्यांनी बघितले आणि सगळ्यांचे आता मेन मुद्दा हा आहे ज्याच्यासाठी मी व्हिडिओ सुरू केलेला आहे. तो मेन मुद्दा असा आहे की खूप जणांचे यांना फोन आले की दादा तुम्ही आम्हाला वास्तुपूजनाला बोलवलं नाही. मला सुद्धा खूप जणांचे मेसेज आले की ताई तुम्ही सांगितलं नाही. माझ्या मैत्रिणी नाराज झाल्या आणि आमचे असे भरपूर लोकं आहेत जे जवळचे नातेवाईक तर नाही पण प्रेमाचे संबंधवाले जे लोकं आहेत ते सगळेजण नाराज झाले की बोलवलं नाही. त्यात आता आजच्या ह्या व्हिडिओचा मेन मुद्दा हाच आहे की ज्यांनी आम्हाला म्हटलं आहे की तुम्ही आम्हाला बोलवलं नाही त्यांना मी खरंच सांगते की मी तुमची खूप जास्त रिस्पेक्ट करते. मीच नाही आम्ही दोघं पण खूप जास्त रिस्पेक्ट करतो आणि खरं सांगतो की तुम्ही आम्हाला आपलेपणाने जेव्हा असं म्हटलं की तुम्ही आम्हाला बोलवलं नाही तर आणखीन तुमची रिस्पेक्ट आमच्या मनात वाढली. मी खरंच खोटं नाही सांगत. मला बिलकुल वाटलं नव्हतं की जर कोणाला बोलवलं नाही तर त्या गोष्टीचा एवढा फरक पडेल. असं वाटलं होतं की उलट चांगलं आहे की लोकांना त्रास होणार नाही यायचा जायचा सगळ्या गोष्टीचा. पण आता असं समजत आहे की यार लोकांचं किती प्रेम आहे आपल्यावर की ते सगळ्या त्रास सहन करायसाठी तयार आहेत पण बोलवलं नाही तर त्यांना वाईट वाटलं आणि साहजिक आहे
जे लोक आपले असतात ना, ज्यांचं आपल्यावर प्रेम असते ना, त्याच लोकांना ह्या फिलिंग्स येतात आणि तेच लोक आपल्यासाठी एवढं सगळं करू शकतात. तुमच्या सगळ्यांना मी खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी एवढा विचार करता आणि एवढं आमच्यावर प्रेम करता, त्याच्यासाठी खरंच मी आभारी आहे. आणि मी सॉरीसुद्धा म्हणते की आम्ही तुम्हाला बोलवलं नाही. आणि तुम्हाला सांगते की असंही नाही आहे की मी विचार केला नाही. मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं सुद्धा की थोडीशी खंत होती मनामध्ये की नातेवाईकांना बोलवू शकली नाही. नातेवाईकांना नाही, नातेवाईक नको आहे. तर जे मित्रमंडळ आहे, जे काही आपले लोक आहेत, प्रेमसंबंध, त्यांना बोलवू शकली नाही. या गोष्टीचा खंत होता माझ्या मनामध्ये. पण कारणच तशी होती. आता 20 दिवस झालेले आहे. 20 दिवस पहिले माझा मामेभाऊ आहे, पोलीस होता तो. लहान लहान मुलगा आहे एक आणि मुलगी आहे एवढीच. तर त्याची डेथ झाली अचानक. तर आम्हाला असं झालं की यार, त्यांनी काही म्हटलं नसतं की तुम्ही काऊन केलं, काय केलं. पण एक आपल्यामध्येच माणुसकी पाहिजे की एवढं घरचीच गोष्ट आहे. मामेभाऊ म्हणजे काही दूरचं रिलेशन नाही आहे. आणि एवढी मोठी गोष्ट झाली आणि आपण एवढा वाजात गाजात वास्तुपूजन करत आहे, तर ते ठीक नाही वाटत आणि जास्त दिवस पण नाही झाले. म्हणून मग आम्हीच एक माणुसकी म्हणून ती गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी नाही पण आमच्यासाठी असं की ठीक नाही वाटत, म्हणून आपण एक काम करू, कॅन्सल केल्यापेक्षा. आणि समोर असं होतं की 2-3 महिन्यानंतर मग मुहूर्त पण नव्हतं आणि जेव्हा आता मुहूर्त येईल तेव्हा असा विषय आहे की माझे मग म्हणजे माझं काम थोडंसं वाढलेलं आहे आता. तर मग माझ्या मागे एवढे कामं राहतील की मला वास्तुपूजनाला जसा प्रॉपर टाईम द्यायला पाहिजे होता तसा देता येणार नाही. स्कूलसुद्धा सुरू होणार आहे आणि समोर मग दिवाळीच्या तेवढ्यात जेव्हा सीझन राहते तेव्हा यांनाही टाईम राहत नाही. मग परत ते 1 वर्षावर गेलं असतं. म्हणून मग मी यावेळेस म्हटलं यांना की आता आपण जास्त गोष्टी कुठल्याच नाही करू. आता आपण सरळ करू की जे पूजन ठरलेलं आहे ते पूजनच करून घेऊ. महाराजांना विचारलं, महाराजांनी तर सरळच म्हटलं, तुम्ही 100 लोकांना जेव घातलं का आणि एका ब्राह्मणाला जेव घातलं का सारखंच आहे. आणि महाराज जे आहेत ते आमच्याकडे जेवणारच होते. आम्ही त्यांना सांगितलंच होतं जेवायसाठी. त्याच्यामुळं काही प्रश्नच नव्हता. पण हे कारण असल्यामुळं आम्ही कोणालाच बोलवलं नाही. कोणालाच म्हणजे इथल्या इथे माझे सासू-सासरे राहतात, त्यांनासुद्धा बोलवलं नाही. नणद आहे माझी, माझ्या बहिणी आहेत. घरच्या तर कोणत्याच मेंबरला बोलवलं नाही. बाबाला नाही, माझ्या बहिणीला नाही, कोणालाच नाही. आणि ते समजले सुद्धा. आणि बाबांनी तर मला हे पण म्हटलं की बरं झालं बाई म्हणे, चांगलं नाही वाटत कारण की जवान पोरगा होता आणि आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, सगळे लोकही आले असते, पण ठीक नसतं वाटलं. त्याच्यामुळं ते घरच्या लोकांनी जे आहेत, जे माझ्यासाठी लोक इम्पॉर्टंट आहेत, त्यांनी समजून घेतलं ती गोष्ट. पण ज्यांना असं वाटत आहे, ज्यांना ह्या गोष्टीच माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी असं कारण असल्यामुळं कोणालाच न बोलवता हे जे वास्तुपूजन आहे ते आम्ही आटपून घेतलेलं आहे. आता राहिला जेवणाचा कार्यक्रम. खरं सांगते तुम्हाला, तुम्हाला बोलवलंही असतं मी, तर जेवणच नसलं तर तुम्हाला बोलवून काय फायदा. तिथे मग मला गिल्ट फील झालं असतं. म्हणून मग आणि जेवण करतो म्हटलं तर कार्यक्रम मोठा होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर जेवणाचा कार्यक्रम आपला राहिलेला आहे आणि जेवणाचा कार्यक्रम एवढा स्पेशल ठेवणार आहे आम्ही की तुम्ही सगळेजण म्हणणार की बरंच झालं तेव्हा बोलवलं नाही, आता बोलवलं. आणि तेव्हा ज्या ज्या लोकांनी यांना मला म्हटलं की तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला बोलवलं नाही, तेव्हा ते सगळे लोकांना आम्ही इन्व्हिटेशन देणार आहोत आणि ते सगळे लोक असणार आहे आणि दोघंही इन्व्हिटेशन देणार आहोत. स्पेशली थँक्यूसुद्धा म्हणणार आहोत आणि आताही थँक्यू बोलते मी. आणि तुमचं मन दुखलं, आम्ही बोलवलं नाही त्याच्यासाठी, खरंच त्याच्यासाठी सॉरी. आणि मला खरंच खूप छान वाटलं की एवढे लोक चांगले आहेत, ज्यांचे विचार आमच्यासाठी चांगले आहेत. आमच्या बिल्डिंगचे खूप लोक आहेत. या बिल्डिंगचे आम्हाला 1च वर्ष झालं, जास्त दिवस नाही झाले. पण खरं सांगते त्यांनासुद्धा कुठेतरी असं वाटलं की यार बोलवलं नाही. बट सगळे हे कारण असल्यामुळं नाही बोलवलं. आणि असं होतं की एकाला बोलवलं आणि एकाला नाही बोलवलं तर राग येतो. त्या गोष्टीचाही विचार केला आम्ही की एकाला जरी बोलवलं तरी राग येईल. फक्त माझ्या फ्लोअरचे जेवढेही काकू आहेत, ताई आहेत, ते सगळेजण आले. तर त्यांनासुद्धा मी असं म्हटलं नाही. पण घरी पूजा आहे पूजाच्या घरी पूजा आहे म्हणून ते स्वतःवरून आले आणि त्यांनी म्हणजे मग प्रसाद, हळद कुंकू लावून मी त्यांना प्रसाद दिला. आणि मी खरंच सांगते, मला ह्या गोष्टीचं खूप चांगलं वाटलं की माझ्या मागे पुढे कोणी नाही आहे, पण मला एवढे चांगले देवानी लोक दिले की ते माझ्या म्हणजे माझी सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. बाकीचे लोक तर समजून घेतीलच, पण जे आपले शेजारी असतात, जे आपल्या जवळ राहणारे लोक असतात, ते नाही समजून घेत. पण लकीली प्रत्येक ठिकाणी शेजारी मला खूप चांगले भेटतात आणि इथेही खूप चांगले भेटले, खूप समजून घेतलं. जिथे मला अडचण आली त्या गोष्टीसुद्धा त्यांनी, म्हणजे चौरंग वगैरे पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्तही काकू लोकांनी येऊन सांगितलं, बाई हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर त्या गोष्टीसाठी मी खूप लकी आहे की मला इथेही चांगले लोक भेटले. आणि थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ तुम्हाला लंबा झाला आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मला खूप वाईट वाटलं जेव्हा मला यांनी सांगितलं की यार पूजा, याचा फोन आला, त्याचा आज यांनी मला सांगितलं की आपण बोलवलं नाही, तर त्यांना वाईट वाटलं, आपण बोलवायला पाहिजे होतं का, असं तसं. आमचंही झालं थोडंसं की अरे यार, असं वाटलंही नाही की एवढ्या जणांना वाईट वाटेल.
म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, मी एक व्हिडिओ करते की जेणेकरून त्यांना लक्षात येईल की कारण काय होतं त्याच्यामुळं आम्ही. आणि हे वास्तुपूजनाची पहिले 2दा तारीख बुक झाली आणि दोन्हीदा आमची कॅन्सल झाली. तिसऱ्यांदा हे वास्तुपूजनाची तारीख ठरली होती आणि आताही आम्हाला कॅन्सल करायची होती. बट समोर सगळे प्रॉब्लेम असल्यामुळं मग आम्ही कॅन्सल न करता पूजन आटपून घेतलं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर राहतील, तर ते तुमच्यासोबत शेअर होतीलच आणि तुम्हाला इन्व्हिटेशनही भेटणार. आणि थँक्यू सो मच. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.